जाणून घ्या दररोज 30 मिनिटे नियमित चालण्याचे फायदे। आजच्या बदलत्या जीवनशैलीचा परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे। रोजच्या वेगवेगळ्या वेळापत्रकामुळे आरोग्याकडे अनेकदा दुर्लक्ष होते। आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे फार गरजेचे असते। जर तुम्ही 30 मिनिटे चालत असाल तर वेगळा व्यायाम करण्याची तुम्हाला गरजही भासणार नाही। सतत गाडी वापरण्यामुळे पायी चालणे आपण जवळपास विसरूनच गेलो आहोत। त्यामुळे काही पावले चाललो तरी अनेकदा आपल्याला धाप लागते। लक्षात ठेवा, असे होत असल्यास हा शरीराने आपल्याला दिलेला इशारा आहे। त्यामुळे चालायची संधी मिळाली तर सोडू नका। चालणे हा व्यायामातील सर्वोत्तम प्रकार आहे, कारण त्यासाठी कुठल्याही साधनांची गरज भासत नाही। रोज 5 किलोमीटर चालल्यास आयुष्यात तुम्ही कायम निरोगी राहाल। चालण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यातून एकाच वेळी शारीरिक आणि मानसिक व्यायाम होत असतो। चालणे म्हणजे एकही पैसा खर्च न करता येणारा व्यायाम प्रकार। कोणत्याही प्रकारच्या साहित्याशिवाय करता येणारा व्यायाम प्रकार। शरीर सुदृढ चपळ ठेवण्यासाठी एकमेव व्यायाम प्रकार। सकाळी चालण्यामुळे सकाळच्या वातावरणातील शुद्ध ऑक्सिजनचा शरीराला पुरवठा होतो। हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेले डी जीवनसत्व सकाळच्या कोवळ्या उन्हातून मिळत असते। चालण्यामुळे एकाच वेळी शारीरिक व मानसिक व्यायामही होत असतो। सतत काम करून आलेला थकवाही चालण्यामुळे दूर होतो। चालण्यामुळे तणाव आणि चिडचिडेपणा दूर होण्यास मदत होते। चालण्यामुळे झोपही चांगली लागते। एकाग्रता आणि चिंतनासाठी चालणे फायदेशीर ठरते। वजन कमी करायचे असल्यास हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार आहे। चालण्यामुळे शरीरातील जास्तीचे उष्मांक जाळले जाते। चालण्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते। दररोज 1 तास चालल्यास संधिवाताचा त्रास कमी होऊ शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे। चालण्यामुळे पचनक्रिया सुधारते। मलबद्धतेसारखे पचनाचे विकार कमी होतात। नियमित चालण्याची सवय असणाऱ्यांमध्ये हृदयविकाराचा मृत्यू प्रमाण 50% पेक्षा कमी असतो। नियमित चालण्यामुळे फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते। नियमित चालण्यामुळे पाठीचे दुखणे, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वासाच्या त्रासावर नियंत्रण मिळवता येते। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका।